माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात सतत वादग्रस्त विधान करत राजकारण तापवणाऱ्या भाजपचे मंत्री नितेश राणे यांचा चांगला समाचार घेतला। तुझी उंची केवढी, तुझा आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा, डोळे कोणासारखे आहेत हे माहिती नाही, असा टोला सुद्धा त्यांनी नितेश राणे यांना लगावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ठाकरे यासोबत म्हणाले होते की तुझा जीव काय, तू बोलतोस काय, तुझी पार्श्वभूमी काय, तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे आणि आमच्यावर बोलत आहेस, अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंचे अप्रत्यक्षपणे कान टोचले होते। उद्धव ठाकरेंच्या याच टीकेवर नितेश राणे काय प्रत्युत्तर देतील याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती। अखेर नितेश राणे यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना स्वतःचा मुलगा कसा आहे हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे मला पेंग्विन बोलून फरक पडत नाही, स्वतःच्या मुलाची अवस्था बघा, डिनू आणि दिशाबद्दल माहिती देत आहोत आम्ही म्हणून टीका केली जाते, तसेच स्वतःच्या मुलाचं नाईट लाईफ कमी केलं असतं तर हे टाळता आलं असतं, असा हल्लाबोल राणे यांनी केलाय। यासोबतच राणे यांनी बऱ्याच गोष्टींचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। खरं तर नितेश राणे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानावरून चर्चेत येत असतात आणि असेच चर्चेत येणारे नितेश राणे यांचा आज वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे तेच थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। नितेश राणे हे महाराष्ट्रातील एक आक्रमक, सामाजिक जाणीवा असलेले आणि नेहमी चर्चेत राहणारे युवा नेते आहेत। त्यांचा जन्म राजकीय कुटुंबात झाला आणि ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत। शिक्षणासाठी त्यांनी लंडनमध्ये जाऊन MBA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर 2005 मध्ये वडिलांच्या राजकारणातील सक्रियतेला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी भारतात येऊन सक्रिय राजकारणात प्रवेश केला। नितेश राणे यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 28 नोव्हेंबर 2010 मध्ये नितेश राणे यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी झाला। त्यांचे भाऊ निलेश राणे हे माजी लोकसभेचे खासदार आहेत। तसेच कुटुंबातील राजकीय वारसा नितेश राणे यांनी पुढे नेत त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। नितेश राणे यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात स्वाभिमान संघटनेच्या स्थापनेने केली आहे। सामाजिक व राजकीय कार्याच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे। पाणी चोरी, पाणी टंचाई, बेरोजगारी, शिक्षण, महिला अत्याचार अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आंदोलन उभारले। मुंबई व ठाणे परिसरात सुरू असलेल्या टँकर माफियांविरोधात त्यांनी लढा उभारला। नागरिकांसाठी तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला। त्यांच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये ठाणे महापालिकेच्या हद्दीत रोज 10 लाख लिटर पाणी चोरून नेणाऱ्या पाईपलाईनचा भांडाफोड झाला आणि ती पाईपलाईन स्वाभिमान संघटनेच्या सदस्यांकडून उद्ध्वस्त करण्यात आली। स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून नितेश राणे यांनी रोजगार निर्मितीचा व्यापक उपक्रम राबवला। त्यांनी विविध रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून हजारो युवकांना नोकरी मिळवून दिली। ऑक्टोबर 2011 मध्ये मुंबईतील कामगार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एका दिवसात तब्बल 25,000 पेक्षा जास्त युवकांना नोकरी देण्यात आली। यामुळे या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली। फेब्रुवारी 2014 मध्ये नोकरी एक्सप्रेस नावाचा अभिनव उपक्रम सुरू केला। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन बेरोजगार युवकांची थेट मुलाखत घेऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्याची ही योजना होती। अशा स्वरूपाचे फिरते रोजगार केंद्र देशात पहिले ठरले। 2014 मध्ये त्यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 25,000 पेक्षा अधिक मताधिक्याने त्यांना विजय मिळाला आणि ते आमदार झाले। त्यांच्या या विजयाने त्यांच्या राजकीय नेतृत्वाला खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली। मराठी कला, चित्रपट व नाट्य क्षेत्राच्या विकासासाठी 2011 मध्ये महाराष्ट्र कलानिधी या संस्थेची स्थापना करण्यात आली। या संस्थेच्या माध्यमातून दुनियादारी या मराठी चित्रपटाला सहाय्य करण्यात आले। कोकणातील पर्यटनाचा विकास व्हावा, स्थानिकांना रोजगार मिळावा या हेतूने मालवणमध्ये 10 एकर क्षेत्रात चित्रनगरीची उभारणी सुरू करण्यात आली। तसेच पर्यटकांना माहिती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग टूर गाईड उपक्रमाची सुरुवात फेब्रुवारी 2012 मध्ये केली।
मे 2014 मध्ये नितेश राणे यांनी महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीग म्हणजेच MBCL सुरू करून मराठी कलाकार व खेळाडूंना एकत्रित व्यासपीठ दिले। यामुळे बॉक्स क्रिकेट सारख्या लोकप्रिय स्थानिक खेळाला अधिक व्यापक ओळख मिळाली। नितेश राणे यांची आक्रमक शैली त्यांना नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवते। 2010 मध्ये चिंटू शेख नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबाराचा आरोप केला होता, परंतु पोलीस चौकशीनंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली। 2013 मध्ये संबंधित याचिकाही मागे घेण्यात आली। नरेंद्र मोदी यांच्या 2013 ते 14 दरम्यान गुजरात मॉडेलवर टीका करताना नितेश राणेंनी गुजराती बांधकाम व्यावसायिकांच्या भूमिकेवर टीका केली होती। मांसाहारी व्यक्तींना फ्लॅट न देण्याच्या प्रथेला त्यांनी विरोध केला। महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे, आम्ही आमच्या पद्धतीनेच राहणार अशी परखड भूमिका त्यांनी मांडली। नितेश राणे यांचा प्रवास हा राजकीय व सामाजिक अंगाने लक्षवेधी राहिलाय। आक्रमक वक्तव्य, ठाम भूमिका आणि युवकांसाठी रोजगार निर्मितीचे उपक्रम यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले। वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात आलेल्या नितेश राणे यांनी आपली स्वतंत्र छाप पाडण्याचा प्रयत्न सातत्याने केलाय। असं असलं तरीही मंत्री नितेश राणे यांचा तोल ढासळण्यावर, त्यांच्या बेताल वक्तव्यावर लावण्यात आलेली तात्पुरती जी स्थगिती आहे ती उठवण्यात आल्याचं काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतंय। हे चित्र आता आपल्याला सतत पाहायला मिळतंय, कारण ते काही ना काही बोलतच असतात। मंत्री पदावर असूनही विशिष्ट धर्मीयांच्या विरोधात जाहीरपणे ते भूमिका घेतात। त्या धर्मियांचा जर एखादा सण आला की नितेश राणे यांचा तोल हमखास सुटताना पाहायला मिळतो। मध्यंतरी शिवरायांच्या इतिहासाची त्यांनी मोडतोड केली होती। असं सांगितलं जातं की त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तुर्तास शांत राहण्याचा सल्ला दिला होता, पण त्या सल्ल्याची मुदत सुद्धा आता संपल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नितेश राणे हे नेहमीच त्यांच्या ठाम भूमिकेमुळे तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात आणि त्यांची ही चर्चा आपल्याला पाहायलाच मिळत असते की कुठल्या तरी एखाद्या विषयावरून ते एखादी त्यांची भूमिका मांडतात, पण त्या भूमिकेला सगळीकडूनच विरोध होताना पाहायला मिळतो। त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जी टीका केली होती ती टीका सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात रंगताना दिसली, कारण त्या टीकेची खूप चर्चा झाली आणि त्यावर नितेश राणे यांनी सुद्धा उत्तर दिलंय। पण असं असलं तरी सुद्धा नितेश राणे हे अनेक नागरिकांसाठी आदर्श आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नितेश राणे यांनी केलेलं कार्य कुठेतरी आता पुन्हा एकदा त्या कार्याची चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्यांचे जे हितचिंतक आहेत ते त्यांचे आभार मानताना पाहायला मिळत आहेत। तर मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना टाइम महाराष्ट्राच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तर नितेश राणे यांच्या बाबतची तुमची जे काही मतं असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।